नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी नवनाथ आपल्यासाठी एक महत्त्वाचा विषय जो सगळ्यांसाठी UPSC MPSC इतर कोणत्याही एक्झामसाठी जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे राज्यशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जे आहे पॉलिटिक्स सायन्स बोलतो. पॉलिटिक्स सायन्स हा सब्जेक्ट जो आहे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. सगळ्या विषयामध्ये हा विषय खूप जास्त चर्चेत असतो आणि याच्यावरती सगळ्यात जास्त जे आहे प्रश्न येतात आणि त्याचं सोल्युशन जे आहे ते समजल्यानंतरच आपल्याला त्याचं सोल्युशन येऊ शकतं. कारण असे काही क्वेश्चन असतात जे याच्यामध्ये त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते समजत नाहीत आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम होतो. म्हणून खऱ्या अर्थानं राज्यशास्त्र किंवा पॉलिटिक्स सायन्स ज्याला इंग्लिशमध्ये बोलतो आपण, ते समजणं गरजेचं आहे. म्हणून आपण आजपासून जो हा विषय नव्याने सुरू करत आहोत. ज्याच्यामध्ये ऑलरेडी त्याची राज्यशास्त्राची पूर्ण प्रस्तावना म्हणजे पूर्ण इंट्रोडक्शन जे आहे ते मी दिलेलं आहे. परंतु आता आपण नवीन विषय जो आहे, या नवीन विषयाचा खऱ्या अर्थाने जी प्रस्तावना आहे ही जी घटनेमध्ये प्रस्तावना आहे ती 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 प्रस्तावना आपण बघणार आहोत. प्रस्तावनेच्या मागचा हेतू असा असतो की प्रस्तावना ही ज्याला बोलतात ना आपण, कुठल्याही गोष्टीची पार्श्वभूमी असते. जसं हिस्ट्रीमध्ये पार्श्वभूमी बोलतात. तर या पॉलिटिक्स सायन्समध्ये जे आहे प्रस्तावना खूप महत्त्वाची आहे. म्हणून प्रस्तावना बघणं गरजेचं आहे. तर प्रास्ताविक जर पाहता प्रस्तावनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला राज्यशास्त्र म्हणजे काय, किंवा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यघटना म्हणजे काय, ही माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये प्रस्तावनेचा पहिला जो आहे ध्येय किंवा उद्दिष्ट हे आहे राज्यघटना. तर राज्यघटनेच्या विषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण सगळ्यात अगोदर बघूया राज्यशास्त्र म्हणजे काय. तर राज्यशास्त्र ही एक संकल्पना खूप महत्त्वाची आहे प्रस्तावनेमध्ये. तर इंग्लिशमध्ये जर आपण याला बघितलं तर इंग्लिशमध्ये आहे, अ कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट्स कंटेनिंग अ लॉज अँड रूल्स विच डिटरमाइन and describe the form of the government, the relationship between the citizens and the government. याचं म्हणणं असं असतं की ज्या राज्यघटना म्हणजे असा काही दस्तऐवज आहे, असे काही बंच आहे, दस्तऐवज आहे, ज्याच्यामध्ये शासनाचे स्वरूप, नागरिक, शासन आणि यांच्यामधील संबंध याची महत्त्वाची माहिती, तसेच यांच्यामधील बनलेल्या नियम किंवा कायदे यांची माहिती, अशा प्रकारचा ही राज्यघटना असते. राज्यघटना ही अशी एक संस्था आहे, शासन संस्था आहे, ज्याला आपण गव्हर्नमेंट बोलूया. गव्हर्नमेंट असं एक गव्हर्नमेंट असतं जे आधुनिक शासन संस्था जी लोककल्याणकारी कार्य करते. त्याच्यामध्ये ही एक यंत्रणा आहे आणि त्याच्यामध्ये पर्याप्त अधिकार, कार्य असलेले विशिष्ट स्वरूपाचे एक सरकार निर्माण करणारी एक संस्था असते. यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो. उदाहरणार्थ आधुनिक शासन संस्था ही कल्याण करण्यासाठीच कार्य करते. म्हणजे यातील प्रत्येक घटक हा काय करतो, आपल्या शासन संस्थेमध्ये जी लोकं आहेत ती कल्याणासाठी कार्य करतात आणि ही लोककल्याणकारी कार्य काही पण असू शकतात. ज्या तळागाळातील जेवढ्या काही गरजेच्या वस्तू आहेत, गरजेच्या सुविधा आहेत त्या निर्माण करण्यासाठी कार्य करते. त्याच्यासाठी काही नियम असतात, त्या नियमामध्ये ते बसले पाहिजेत, अशा प्रकारची ही कार्य करणारी एक शासन संस्था असते. ती लोककल्याणासाठी कार्य करते. त्यानंतर याच्यामधील महत्त्वाच्या 2 बाबी असतात की ही जी संस्था असते, शासन संस्था ही, ज्याला आपण गव्हर्नमेंट बोलतो, ही शासन संस्था ज्यांचा एक ठराविक बंच असतो. समजा लोकसभेचे आपण बोलतो काहीतरी 500च्या वरती जे लोकं असतात, विधानसभेमध्ये याच्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा 288 काहीतरी उमेदवार असतात. अशा प्रकारचे हे आमदार, नामदार जे आहेत, मंत्री असतात त्याच्यामध्ये इन्क्लुडेड सगळे काही. तर अशा प्रकारची ही संस्था जी आहे ती एक दस्तऐवज असतो, एक बंच असतो आणि असा बंच सतत लोकांसाठी कार्य करत असतो. याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 बाबी असतात. याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी असतात ती शासन आणि लोक आणि शासन यांच्यातील संबंध, आणि शासन आणि आपण त्याला बोलू शकतो की शासन आणि इतर ज्या संस्था असतात यांच्यातील संबंध, यांची पूर्ण जी अंमलबजावणी किंवा यांच्यासाठी कार्य करणे, यांच्यासाठी लॉ तयार करणे, यांच्यासाठी
अधिकार, कर्तव्ये, सगळ्या गोष्टी, नियमावली तयार करणे, अशा प्रकारची कार्य ही महत्त्वाच्या बाबी या राज्यघटनेमध्ये इन्क्लुडेड असतात, म्हणजेच समाविष्ट असतात. त्याच्यानंतर मूलभूत कायदा. मूलभूत कायदा हा एक महत्त्वाचा घटक असतो याच्यामध्ये. कायदा निर्माण केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला अंमल करता येत नाही किंवा कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी किंवा त्याच्यावरती कार्य होऊ शकत नाही. म्हणून लॉ निर्माण करणे किंवा मूलभूत कायदा निर्माण करणे हे राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. या राज्यघटनेमध्ये मग तो कुठल्याही तळागाळातील लोकांसाठी कायदा असो, की शासन संस्थाशी असो, दबावगटाशी असो किंवा नोकर वर्गासाठी असो, कुठल्याही प्रकारचा कायदा निर्माण करायचं म्हटलं तर त्याला पार्लमेंट, ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो, त्या विधिमंडळाच्या द्वारेच अशा प्रकारचे विधिमंडळ किंवा जे आहे संसदेचं, संसदेमध्ये जर आपण बघितलं पार्लमेंटमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा गरजेचं असतं की त्या लोकसभेमधून तो कायदा पारित झाल्यानंतर राज्यसभेमध्ये जातो. राज्यसभेमधून तो जो आहे तो राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी जातो. अशा प्रकारचे ही जी परंपरा आहे, ही जी साखळी पद्धत आहे, ही साखळी पद्धत जी अनिवार्य आहे आणि मॅन्डेटरी आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या एकमेकांच्या सहकार्याशिवाय किंवा स्वाक्षरीशिवाय किंवा संमतीशिवाय कुठलाही कायदा पास होऊ शकत नाही. आणि कुठलाही कायदा पास झाल्याशिवाय समाजासाठी कार्य करणं हे महत्त्वाचं ठरत नाही. म्हणूनच राज्यघटना महत्त्वाची आहे. नियमावली महत्त्वाची आहे आणि कुठलीही नियमावली, कुठलीही संस्था असो, राज्य असो, देश असो, कुठलाही देश असो, चालवायचा म्हटलं की महत्त्वाची गोष्ट असते की कायदे. आणि कायदे निर्माण करायचे असेल तर त्याच्यासाठी राज्यघटना महत्त्वाची असते. म्हणून राज्यघटनेला खूप महत्त्वाचं आहे. आपलंही जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 रोजी, 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या पहिलेही नियमावली होती, परंतु अशी काही नियमावली जी आहे ती भारतासाठी नव्हती, म्हणजे भारतामध्ये निर्माण झालेली नव्हती. म्हणूनच राज्यघटना जेव्हा अंमलात आणली गेली 1949ला ती निर्माण होऊन झालेली होती, परंतु तिचा अंमल हा सुरू झाला 26 जानेवारी 1950 पासून समाजाने, सामान्य लोकांनी किंवा पूर्ण भारतातील जे लोकशाही बोलतो लोकांनी त्याला स्वीकृत केलं. आणि आजपासून जो राज्यकारभार आहे या म्हणजे लोकांच्या जे काही कायदे किंवा नियम किंवा अधिकार, कर्तव्य वगैरे जे काही असतील ते या राज्यघटनेच्या माध्यमातून 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणली गेली, स्वीकृत केली गेली. जर आपण राज्यघटनेचा अभ्यास केला तर याच्यामध्ये जे आहे या राज्यघटनेची प्रस्ताविका आहे ना, याच्यामध्ये एक प्रस्ताविका आहे. आता प्रस्ताविका म्हणजे आपण जी प्रस्तावना बघतो ती, आणि याच्यामध्ये 25 भाग आहेत आणि 12 अनुसूची आहेत. तर अशा प्रकारचं याचं विभाजन होतं. आणि शासन संस्थेचा आराखडा जर बोललं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिलं सांगितलं की कुठल्याही गोष्टीला जे आहे आराखडा असणं गरजेचं आहे. आराखडा नसल्याशिवाय म्हणजे असल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. म्हणून गरजेचं आहे की त्याचा आराखडा बनवणं. आराखड्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही संसदीय पद्धती असल्यामुळे, भारताने जी संसदीय पद्धती स्वीकारल्यामुळं हेड आपल्या सगळ्यांचा किंवा देशाचा जो आहे हेड असतो, राष्ट्रप्रमुख असतो. जो राष्ट्रपिता म्हणून आपण महात्मा गांधीला मानायचो, अशाच प्रकारे आपल्या संसदीय पद्धतीमध्ये सुद्धा राष्ट्राध्यक्ष आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणण्यापेक्षा आता आपण त्याला राष्ट्रपती बोलतो. तो हा सगळ्यांचा हेड असतो, राष्ट्राध्यक्ष असतो. हेड ऑफ द स्टेट बोलतात, हेड ऑफ द गव्हर्नमेंट बोलतात. तर अशा प्रकारचा शासन प्रमुख असतो. हा खऱ्या अर्थाने जो आहे तो खऱ्या अर्थानं हेड असतो, शासन प्रमुख असतो. परंतु यालाही बांधण्याचं काम जो आपल्या राज्यघटनेने केलेलं आहे. कुठल्याही क्षणी कोणी लहरी राहू नये किंवा कशाही प्रकारचा याच्या घटनेवर परिणाम होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारच्या समाजावर परिणाम होऊ नये, म्हणून लहरी न होता किंवा त्याच्यावर खूप मोठी जिम्मेदारी असते, म्हणून त्यालाही नामप्रमुख बनवण्याचं कार्य केलेलं गेलेलं आहे. राष्ट्रप्रमुख जरी राष्ट्रपती असेल तरीही त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असतो की तो जो आहे तो स्वतःच्या लहरीनं काम करू नये, म्हणून त्याला फक्त राष्ट्रप्रमुख म्हणून बनवलं गेलं, राष्ट्रपतीला. पण तो नामधारी आहे, फक्त नाव त्याचं पुढं असेल की हा राष्ट्रपती, हा राष्ट्राध्यक्ष आहे, म्हणजे हा सगळ्यात मोठा हेड आहे. परंतु त्यालाही नामधारी ठेवलं गेलं, त्याच्या हातामध्ये संपूर्ण अधिकार नाही आहेत. जेव्हा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा पारित होतो 3 नंबरला राष्ट्रपतीची स्वाक्षरी घेतली जाते. त्याच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंटचं जर बघितलं आपण तर याच्यामध्येही जेव्हा
विधिमंडळ आणि विधान परिषद यांच्या दोन्हीच्या संमतीच्या नंतर राज्यपाल हा मेन प्रमुख असतो. त्याच्या स्वाक्षरीशिवाय कायदा पारित होत नाही. तोही त्याला जर काही कन्फ्युजन असेल तर काही विधेयकं हे तो आपल्याकडून जे आहे पुढे पाठवू शकतो. जे राष्ट्रपतीला त्याचेही अधिकार आहेत. तो रिजेक्टही करू शकतो, तो अंमलातही आणू शकतो आणि तो स्वाक्षरी करू शकतो. अशा प्रकारचा जो हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, हेड ऑफ जो राष्ट्र आहे, राष्ट्राध्यक्ष आहे, तो राष्ट्रपती असतो. हा राष्ट्र आणि तो नाममात्र असतो, कारण यांच्या संमतीशिवाय कुठलीही गोष्ट पारित होत नाही म्हणून. आता राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष ज्याला आपण म्हणतो, तो तो आपण बघितलं केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल असतो. अशा प्रकारची ही शासन व्यवस्था आणि प्रत्यक्ष जो काम करतो, कार्य करतो, त्याला आपण दोन्ही गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर संसदेमध्ये जे आपण हेड ऑफ डिपार्टमेंट बोलतो ना, ती संसद आहे. तो या संसदेमध्ये जो प्रत्यक्ष कार्य करतो तो आहे पंतप्रधान. जो आजचा पंतप्रधान आपला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना बोलतो ते. आणि खाली स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जो आहे आपला राज्यपाल. अशा प्रकारचे हे 2 प्रमुख असतात. राज्यामध्ये राज्यपाल आणि केंद्रामध्ये जो राष्ट्रपती, केंद्रामध्ये जो आहे प्रत्यक्ष काम करणारा तो पंतप्रधान असतो. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जे आहे आपली शासन जी संसदीय शासन पद्धतीचा आपण प्रयोग केलेला आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. संसदीय शासन पद्धतीमध्ये संघराज्यीय जी व्यवस्था आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर आपले जेव्हा घटना स्वीकृत केली गेली तेव्हा मोठमोठ्या ज्या आपल्या भारतामध्ये जी शासन संस्था निर्माण केली गेली, त्या शासन संस्थेही खूप दुःखातून, खूप अशा युद्धातून, खूप अशा प्रयत्नातून आणि खूप अशा सगळ्या नेत्यांचं त्याला बलिदान, काही नेत्यांचं बलिदान, काही नेत्यांचं म्हणण्यापेक्षा क्रांतिकारकांचं बलिदान होतं. म्हणून याचा संपूर्ण असा विचार केला गेला की याच्यामध्ये कुठेही फूट पडू नये किंवा कुठलीही शासन संस्था म्हणजे अलग होऊ नये, वेगळी होऊ नये. म्हणून शासन संस्थेमध्ये संघराज्यीय पद्धत तर होती, पण संघराज्यीय पद्धत स्वीकारताना संघराज्यीय पद्धत नाही तर राज्याचा संघ अशा प्रकारचा प्रयोग केला गेला. प्रत्येक राज्य हा संस्थेचा भाग असेल. कोणत्याही राज्याशिवाय संस्था किंवा गव्हर्नमेंट बनणार नाही, अशा प्रकारचा जो राज्याचा संघ असा उल्लेख केला गेला. तर आपल्या शासन संस्थेमध्ये आणि इतर शासन संस्थेमध्ये खूप असा बदल आहे. कारण संघराज्यीय ही व्यवस्था जरी असेल तर राज्याचा संघ हा शब्द यूज केल्यामुळं खूप डिफिकल्ट आहे या गोष्टी. कारण राज्य कुठल्याही गव्हर्नमेंटच्या किंवा आपल्या केंद्र सरकारच्या अनुमतीशिवाय कुठलंही राज्य वेगळं होऊ शकत नाही. त्याला संस्थेमध्ये कायदाच पारित केला जातो. म्हणून राज्याचा संघ असा उल्लेख केला गेला आपल्या प्रस्तावनेमध्ये. आणि याच्यापेक्षाही महत्त्वाचे आहेत जे 3 अंग आहेत, जे आपण 3 भाग बोलतो आपण, जे मुख्य अंग आहेत आणि ज्याच्यापासून जो आराखडा तयार झाला, ती 3 भाग आहेत, ज्याला आपण कंटेंट्स बोलतो. तर असे 3 प्रकारच्या संस्था त्यांनी निर्माण केल्या गेल्या. एक पहिली संस्था जी आहे कार्यकारी मंडळ, दुसरी संस्था आहे कायदे मंडळ आणि तिसरी संस्था आहे न्यायव्यवस्था. कार्यकारी मंडळाकडून जे आहे प्रत्यक्ष कार्य केलं जातं. कायदे मंडळाकडून कायदे बनवले जातात. तर न्यायव्यवस्थेकडून ज्युडिशरी बोलतो आपण त्याला, जस्टिस दिला जातो, न्याय दिला जातो समाजाला. तर याच्यापैकी कुठल्याही संस्थाकडे जेव्हा आपण समाजातील लोक जातात, त्यांना त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कायदे मंडळाशी प्रत्यक्षात तर शक्य नाही होत, परंतु कार्यकारी मंडळ जे आहे प्रत्यक्षात कार्य करतं. याच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये जे निर्माण झालेले आहेत तिन्ही संस्थाच्या व्यतिरिक्त एक असतो आपल्याकडे सनदी नौकर वर्ग, जो रात्रंदिवस कष्ट करतो, ज्यांच्यामध्ये कंटिन्युटी आहे, ज्यांच्यामध्ये वयाच्या 60 वर्षापर्यंत जी काही त्यांची आपण बोलतो ना वयाची आट असते त्यांना, या वयापासून तर या वयापर्यंत ते कार्य करू शकतात. ते त्यांच्या 60 किंवा 65 वर्ष जी काही घटनेने नेमून दिलेली आहेत त्यानुसार ते कार्य करत असतात. ती संस्था सगळ्यात महत्त्वाची असते. आणि याच्यामध्ये कार्यकारी आपण जर बघितलं, संघराज्याचा व्यवस्था चालवण्याची पद्धत जी आहे
याच्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये जर आपण केंद्रामध्ये बघितलं तर राष्ट्रपती सर्वप्रथम येतात, राष्ट्रपती आहेत ते. त्यानंतर उपराष्ट्रपती येतात, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ आहे आणि त्याच्यानंतर महान्यायवादी आहे. अशा या घटकांपासून कार्यकारी मंडळ बनलेलं आहे. कायदेमंडळाचा जर विचार केला तर संसद, पार्लमेंट ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो, ही महत्त्वाची आहे. राष्ट्रपती, संसदेच्या नंतर राष्ट्रपती, त्यानंतर राज्यसभा आणि नंतर लोकसभा, अशा प्रकारची ही प्रणाली आहे. त्याच्यानंतर न्यायमंडळाचा जर विचार केला तर सर्वोच्च न्यायालय सगळ्यात उच्च आहे आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालय आहेत, त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय आहेत, खाली दिवाणी न्यायालय वगैरे काय आहेत, छोटे छोटे न्यायालय वगैरे जे काय आहेत घटक आहेत. त्याच्यानंतर जर आपण स्टेट ऑफ गव्हर्नमेंटमध्ये जरी बघितलं तर सेम शासन संस्था आहे. सगळ्यात वरती आहे तर राष्ट्रपती, राष्ट्रपतीनंतर कार्यकारी मंडळ आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे राज्याचं कार्यकारी मंडळ. त्याच्यामध्ये येतात राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. आता हे सगळं आपण सखोल पद्धतीने बघणारच आहोत. एक 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 हा भाग आपण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये 47 पाठ आहेत आपल्याकडे बघण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण त्याची वाट बघूया. त्याच्यानंतर कायदेमंडळ येतं राज्याचं पण. राज्याचं कायदेमंडळामध्ये सगळ्यात वरती जे आहे विधानमंडळ आहे, विधिमंडळ ज्याला आपण इकडं वरती जो आपण बोलतो ते लोकसभा बोलतो. तर विधिमंडळ इकडं पार्लमेंट बोलतो, संसद बोलतो. संसदेच्या जागी इकडं विधानमंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे. विधिमंडळ ज्याला आपण बोलतो. विधिमंडळानंतर येतो राज्यपाल, त्याच्यानंतर विधानसभा आणि त्याच्यानंतर विधान परिषद, अशा प्रकारची ही प्रणाली आहे. त्यानंतर न्यायमंडळ आहे. न्यायमंडळ खूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. न्यायमंडळामध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय ही खालची व्यवस्था असते. कनिष्ठ न्यायालयामध्ये मग वेगवेगळे विभाग पडतात. तर अशा प्रकारची प्रस्तावना आहे आणि हाच अभ्यास सगळ्यांसाठी गरजेचा आहे. इथपर्यंतचा अभ्यास केला म्हणजे पूर्ण राज्यशास्त्र संपतं. याच्यामध्ये मग सनदी नोकर वर्ग हा एक वेगळा भाग आहे. तोही महत्त्वाचा आहे आणि तोही आपण डीपमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्था, वेगवेगळे कार्य विभाग, सहकारी संस्था वगैरे हेही आपण येतात. पण तो या अभ्यासाचा भाग बनत नाही, म्हणून आपण त्याचा अभ्यास नाही करणार आहोत. पण इथपर्यंत खूप जास्त आहे. प्रस्तावना हीच आहे आणि याच्यानंतर आपण जो पुढचा पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. जो महत्त्वाचा आहे तो घटना निर्मिती. घटना निर्मितीचा पाठ हा बघायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आहे लाईक करा, कमेंट्स करा. याच्यामध्ये काही कमी असेल तेही तुम्ही सजेस्ट करा. त्याच्यावरही आपण वेगळा व्हिडिओ बनवू आणि जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं आणि कमेंट्स वगैरे केल्या तर मलाही त्याच्यामध्ये जो व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन निर्माण होतं आणि हेच तुम्हाला रिक्वेस्ट करून माझं जे आहे आजचा हा पाठ जो आहे, धडा जो आहे आपण बोलतोय, फर्स्ट चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. धन्यवाद सगळ्यांचा.